अगदी कडकडीत ऊन आणि बाहेर भयंकर उष्णता वाढलेली आहे. तर चला मस्त थंड थंड असं आणि खूप टेस्टी असं दहीभाताचा आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. हा पहिला प्रकार आपण पाहिलेला, तर आता आपण दुसरा प्रकार पाहत आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर दहीभातासाठी आपण हे अगदी मऊ भात शिजवून घेतलेला आहे. तर 1 वाटी इथे मी भात शिजलेला घेतलेला आहे. तर त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे. हे मी घरीच दही लावून घेतलेली आहे. दहीभातासाठी आंबट दही वापरायचं नाही आणि तुमचं दही जर थोडं आंबट असेल तर थोडीशी त्यामध्ये पिठी साखर या दही राईसमध्ये घालायची आहे. 1 वाटी दही घेतलेली आहे. ते एका आता मोठ्या बाऊलमध्ये घालायचं आहे. तर इथे आज आपण हे काकडीचं दही भात खूप छान मस्त लागते आणि गरमीमध्ये हे थंड थंड खूपच तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर इथे मी ही काकडी बारीक बारीक कापून घेतलेली आहे. तुम्हाला किसून घ्यायची असली तरी काही हरकत नाही. तर आता ही मिक्स करून घ्यायची आहे. आज आपण या दही भातामध्ये दूध वापरणार नाही. चवीनुसार सैंधव मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालायची आहे आणि त्यानंतर हा शिजवलेला मऊ भात आहे तो घालायचा आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे दही भात मी 1 जणासाठी फक्त बनवलेलं आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असल्यास तुम्ही त्या प्रमाणात राईस आणि दही वाढवू शकता. तर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे झाकण देऊन आपण बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया. दही भातासाठी फोडणी ही खूप महत्त्वाची आहे. तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तेल किंवा तूप वापरू शकता. इथे मी 2 टीस्पून फक्त साजूक तूप घेतलेलं आहे. गॅसवरती ठेवलेलं आहे. आता आपण छान मस्त तडका देणार आहोत. गॅस अगदी स्लो ठेवायची आहे आणि तूपसुद्धा चांगलं विरघळलेलं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून चण्याची डाळ घातलेली आहे, 1 टीस्पून उडीद डाळ घातलेली आहे. अगदी 20-30 सेकंदासाठी आपण ही फोडणी चांगली फ्राय करून घेतलेली आहे. आता 1 टीस्पून राई घालायची आहे, अर्धा टीस्पून जिरे. छान मस्त सगळं फुललं पाहिजे. त्यामध्ये ही मी बोर चिली जी आहे ती घातलेली आहे, कढीपत्ता घालायचा आहे. मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आपण आता बाजूला काढूया. त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि तुम्ही मुलांनाही देत नसेल दही भात तर त्यामध्ये तुम्ही अगदी बारीक चिरलेली मिरची घालू शकता. मी मिरची घातलेली आहे आणि छान सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे आपलं जे दही भात आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये ही गरम फोडणी मस्त अशी घालूया. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मागील व्हिडिओमध्ये मी हा दही भाताचा प्रकार दाखवलेला, तो सुद्धा अप्रतिम लागतो. तर तुम्ही दोन्ही हे ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. तर आपला हा आजचा कुकुंबर कर्ड राईस म्हणजे काकडीचा दही भात तयार झालेला आहे आणि खूप स्वादिष्ट असा हा खूप टेस्टी लागतो. त्यावरून थोडीशी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ह्या गरमीच्या दिवसामध्ये काही खायला वाटत नाही, तर तुम्ही नक्की हा थंडगार असा दहीभात बनवा. तुम्हाला नक्की आवडेल. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.